फॅमिली, कसे आहात सगळे? होप ऑल आर डुईंग गुड. सो येस, आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. सो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. सो आजचा व्लॉग मी उशिरा सुरू करते आहे. सो आता वाजलेले संध्याकाळचे 7, अजून 7ला 10 मिनटं बाकी आहेत आणि आता मी थोडंसं आवरायला घेतलं आहे, पूजेची तयारी करायला घेतली आहे, डेकोरेशन करायला घेतलं आहे. सो डेकोरेशन सिम्पलच असणार आहे, असं ॲसच काही प्लॅन्ड नाही आहे, बट तरी मी तुमच्यासोबत शेअर करेल की मी कसं डेकोरेशन करते आहे आणि आम्ही पूजा कशी करणार आहोत. सो फॉर दॅट स्टे ट्यून्ड विथ अस. फर्स्ट तर मी सेटअप चेंज करून घेतलेला आहे. आमच्या सोफ्याचा जो इकडे होता तो आता इकडे लावून घेतला आहे मी आणि इथे मी पूजा मांडणार आहे. सो बघूया आता कसं कसं डेकोरेशन करते ते. माझ्याकडे हे असे हँगिंग्स आहे. सो यावेळेस मी हे हँगिंग्स पाठीमागे लावायचं ट्राय करणार आहे. सो बघूया आपण कसं वाटतंय. सो हा छोटासा पाटा आहे माझ्याकडे. सो याच्यावरती मी पाळणा लावणार आहे. सो हे पाटा आपण ठेवून घेऊया. सो श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे म्हटल्यावरती मोर पिसारे हे आलेच. सो हे मोर पिसाचा जो हा गुच्छ आहे हा मी स्ट्रीट मार्केटमधनं घेतलेला आहे. हा सगळीकडेच बऱ्यापैकी मिळत होतं, आपल्या तिकडेही बऱ्यापैकी हे मिळत होते. सो ही अशी जोडी आहे माझ्याकडे. सो हे कुठेतरी मी लावून घेते जेणेकरून कृष्ण जन्माष्टमीचा फील येईल. सो हा जो हार आहे तो व्यंकटने आमच्या लग्नात घातलेला आहे आणि हा मी आता इथे असं छान डिझाईन म्हणून ठेवलेला आहे. सो हे असं लुक आलेलं आहे सध्या तरी. इथे रांगोळी काढल्यास घरात इथे चालायला अवघड होईल म्हणून मी रांगोळी नाही काढली आहे. आर्टिफिशियल माळाच मी अशा लावून घेतल्या आहेत. सो 2 तासामध्ये माझं पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि आता उरलेलं जे काही पूजेचं सामानाची तयारी आहे ती मी थोड्या वेळाने करेल. तोपर्यंत अगोदर मी बाहेर रांगोळी काढून घेणार आहे. सो कृष्ण जन्माष्टमी आहे म्हणून त्या रिलेटेडच थोडीफार रांगोळी काढायची होती मला, म्हणून मी सिम्पल हॅपी जन्माष्टमी लिहून टाकलं आणि मटकी आणि त्यातनं थोडंसं लोणी बाहेर येतं आहे हे तर असायलाच पाहिजे. सो अशी मी रांगोळी मोबाईलमध्ये बघूनच अर्थातच काढली आहे. माझ्या काही मनाची डिझाईन नाही आहे आणि थोडेफार त्याच्यामध्ये कलर्स भरले आहेत. सो दिस इज माय फायनल लुक ऑफ रंगोली. जास्त काही विशेष असं काढलेलं नाही आहे कारण वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. तितकं मी काढायचा प्रयत्न केला आहे.
सो रांगोळी काढून झाल्यानंतर म्हटलं देवासाठी नैवेद्य करून घेते. सो आता कृष्ण जन्माष्टमी आणि कृष्णाचं फेवरेट म्हणजे लोणी. आणि आता सध्या खूप ट्रेंडिंग ही एक व्हायरल रेसिपी झालेली आहे माखन मिश्री. सो मी सुद्धा तीच ट्राय केली आणि यस ती खूप छान झाली होती आणि रिअली ते वर्क होतं. सो इट्स व्हेरी इझी, व्हेरी सिम्पल अँड क्विक रेसिपी. सो तुम्ही सुद्धा तयार करू शकता. तुपामध्ये 3 बर्फाचे खडे टाकले मी आणि एक 5 मिनटं साधारणतः हलक्या हाताने फेटल्यानंतर त्या तुपाचं मस्तपैकी लोणी बाहेर पडलं आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी पिठी साखर आता मी मस्तपैकी रेडी झाली आहे. आणि आता वाजले आहेत 11:15. 10 मिनटं कमी आहेत ॲक्च्युली 12 वाजायला. आणि आता मी पूजेची जवळपास सगळी तयारी करून घेते, म्हणजे 12 वाजले की मला बालगोपाळला झोक्यात टाकून झोका देता येईल. येस, छानपैकी आमची पूजा करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आमची पूजा दिसत आहे. सो खूप छान वाटत आहे. आता 1:15 वाजलेला आहे रात्रीचा. सो